प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सुखी राहण्याची इच्छा असते, पण सुख ठराविक वेळेत मिळत नाही. आनंदी असण्याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा असतो. आनंदाच्या वेगवेगळ्या अर्थाचे कारण वैयक्तिक विचार, अनुभव, प्राधान्यक्रम आणि जीवन मूल्यांशी संबंधित आहेत. गरीब व्यक्तीसाठी 2 वेळचे जेवण आनंदाचे कारण ठरू शकते, तर श्रीमंत व्यक्तीसाठी परदेश प्रवास आनंदाचे प्रतीक ठरू शकते. जर आपण शाळेत जाणाऱ्या मुलाला विचारले, तू आनंदी आहेस की तू कधी आनंदी असलेस, तर तो उत्तर देईल, एकदा मी कॉलेजला जायला सुरुवात केली की मी आनंदी होईल. कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्याला विचारले, तर तू कधी आनंदी होशील, तर तो म्हणेल, जेव्हा मला नोकरी मिळेल तेव्हा मी आनंदी होईल. त्याचप्रमाणे नोकरी करणाऱ्या व्यक्तीला विचारले, तो म्हणेल, एकदा माझे लग्न झाले की मी सुखी होईल. त्याचप्रमाणे नवविवाहित जोडप्याला भेटून ते कधी सुखी होतील असे विचारले, तर ज्यांना मुले नाहीत ते म्हणतील, मूल झाले की आम्ही सुखी होऊ. आणि ज्यांना मुले आहेत त्यांना विचारले की तुम्ही आनंदित कधी व्हाल, तर मुलं मोठी होतील, स्वतःच्या पायावर उभी राहतील, तेव्हा आपण आनंदी राहू. हे असंच चालतं आणि आपण आपला आनंद पुढे ढकलत राहतो आणि अमुक तमुक केलं तर मला आनंद होईल असा विचार करत राहतो. अशा प्रकारे एक दिवस आयुष्याची संध्याकाळ होते आणि आपण सुखी राहू शकत नाही. तो आनंदाचा दिवस कधीच येत नाही. एखादी गोष्ट साध्य झाली की पुढच्या गोष्टीची लालसा बाळगण्याची मानवी प्रवृत्ती असते. आनंदी राहण्यासाठी आपल्याकडे असलेल्या गोष्टींचे कौतुक करा. दररोज आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहा. बाह्य कर्तृत्वापेक्षा आपल्या नातेसंबंधांवर, अनुभवांवर आणि आत्मविकासावर लक्ष केंद्रित करा. महत्त्वाकांक्षी व्हा, परंतु हे देखील समजून घ्या की प्रत्येक ठिकाणी थोडा वेळ थांबणे आणि आनंद घेणे महत्त्वाचे आहे. समाधानी जीवन जगणे आवाक्यात आहे. तुमच्या नियमित सवयींमध्ये काही बदल जसे की जास्त झोप आणि व्यायाम तुम्हाला तेथे जाण्यास मदत करू शकतात. सवयी महत्त्वाच्या. जर तुम्ही कधी वाईट सवय मोडण्याचा प्रयत्न केला असेल तर ती किती गुंतलेली आहे हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. बरं, चांगल्या सवयी खोलवर रुजलेल्या असतात. सकारात्मक सवयींना तुमच्या दिनचर्येचा भाग बनवण्याचे काम का करत नाही? तुम्हाला तुमचा शोध सुरू करण्यास मदत करण्यासाठी दैनंदिन, मासिक आणि वार्षिक सवयींसाठी सूचना मिळतील. फक्त लक्षात ठेवा की प्रत्येकाची आनंदाची आवृत्ती थोडी वेगळी असते आणि ती मिळवण्याचा त्यांचा मार्ग देखील असतो. मंडळी, नेहमी हसतमुख राहणं आणि आनंदी राहणं हे जीवनात थोडे मुश्किलच असते, परंतु आपल्या जगण्याची पद्धत आपणच बदलून आपली चिंता आणि मनामध्ये असणारे तणाव सहजपणे दूर करू शकतो. आयुष्यामध्ये आपल्याला अनेक चढ उतार येत असतात. त्यावेळी आपल्याला अनेक संकटांशी सामना करावा लागतो. यातूनच आपोआपच आपल्या मनामध्ये निराशा येत असते. अशा वेळी आपण आनंदी राहणे व चेहरा हसरा ठेवणे आवश्यक असते. प्रत्येक समस्येवर उपाय हा असतोच, त्यामुळे आपल्याकडे असे काही पर्याय उपलब्ध असतात. यातून आपण प्रत्येक समस्यांची निरसन करू शकतो आणि त्या काळात आपण आनंदी राहू शकतो. चिंता आणि तणाव हे जीवनातील अविभाज्य घटकच बनले आहेत, परंतु याच्याशी लढण्याची तयारी आपले असणे आवश्यक आहे. यासाठी आपण आपल्या मनाचा दृष्टिकोन आणि आपली जीवनशैली बदलण्याची गरज आहे. यातूनच आपण चांगले जीवन जगू शकतो. जीवनात आनंदी राहण्यासाठी रुटीनमध्ये थोडे बदल केले आणि दृष्टिकोन बदलला तर नक्कीच जीवन आनंदी जगू शकतो. यासाठी काही महत्त्वाचे टिप्स आहेत ज्यामुळे आपण आनंदी राहू शकतो. ज्यावेळी आपण आनंदी असतो त्याच वेळी आपल्या चेहऱ्यावर हास्य आणि समाधानाचे वातावरण असते. आपल्या हसण्यामुळे आपल्या मेंदूतील डोपामाइन हे हार्मोन तयार होतात. त्यामुळे आपण खुश राहतो. परंतु असेही करून चालणार नाही की आपण प्रत्येक वेळी चेहऱ्यावर नकली हास्य आणून फिरत राहणे, परंतु सकारात्मक विचार आणि आपण आपल्याच कामाची पद्धत चांगल्या पद्धतीने पार पडली तर आपण नक्कीच चेहऱ्यावरचे हास्य दुसऱ्यांना आपोआप दिसते. आपल्या दररोजच्या सकाळची सुरुवात चेहऱ्यावर हास्य आणून ते आरशात पाहून करावी. व्यायाम फक्त आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो असे नाही, परंतु नियमित व्यायाम केल्यामुळे आपल्या आनंदामध्येही वाढ होत असते. आपले शरीर अधिक क्रियाशील राहते. यामुळे आपल्या मनातील तणाव आणि चिंता या भावना कमी होतात आणि त्यातूनच आपला उत्साह निर्माण होतो. यासाठी नियमित व्यायामाची सवय लावून घ्या. तुम्ही खुश राहण्यासाठी तुमच्या आसपासच्या व्यक्ती त्याच पद्धतीची आवश्यकता असणे आहे, जे नेहमी सकारात्मक विचार मनामध्ये ठेवतात. या व्यक्ती नेहमीच निराशेच्या भावना व्यक्त करू लागल्या तर आपल्याही मनात निराशा निर्माण होते. त्यामुळे आपण दुसरे काहीच विचार करू शकत नाही. यासाठी सकारात्मक व्यक्तींच्या सहवासात नेहमी राहा.
तुम्ही कधीही तणावग्रस्त असाल, तुम्ही निराशेच्या वाटेवर जात असाल तर स्वतःला शांत ठेवण्याची गरज आहे. अशा वेळी एक मोठा दीर्घ श्वास घ्या आणि आपले डोळे बंद करून आपल्या जुन्या आनंदी क्षणाला आठवत राहा. तुम्हाला जे चांगले ठिकाण आवडते त्या ठिकाणाला आपल्या मनात आणा. त्या ठिकाणांमध्ये तुम्ही मनातूनच रममान व्हा. प्रत्येक श्वास सोडताना मनातूनच 5 पर्यंत आकडे मोजत राहण्याचा प्रयत्न करा. यातून आपण नक्कीच आनंदी राहाल आणि सकारात्मक जीवन जगण्याचा मार्ग तुम्हाला सापडेल. जीवनात जर आनंदी राहायचे असेल तर लोकांवर अपेक्षा ठेवणे सोडून द्या किंवा कमीत कमी ठेवा. कारण जर तुमच्या अपेक्षा ते भरू शकले नाही तर तुमच्या नात्यांमध्ये कडूपणा येऊ शकतो. म्हणून मोठ्या अपेक्षा ठेवणे टाळा. लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एक लहान आनंदी गोष्ट तुमच्या दिवसाला छान बनवण्यासाठी उपयुक्त असते. अति विचार करणे टाळायला शिका. तुम्ही जेवढा अधिक विचार करता तेवढा जास्त तुमच्या डोक्याला खोळंबा होतो. कारण जास्त विचार करून कुणाला त्रास तर होत नाही, पण तुमचा मानसिक शरीराला नुकसान होते. जीवनात सफलता, असफलता, प्रेम, मैत्री हे सर्व अनुभव आहेत. जर मिळाली तर चांगलीच आहे आणि जर नाही मिळाली तर वाईट अनुभव म्हणून सोडून द्यायला शिका. जीवनात अनेक संधी मिळत राहतात, फक्त त्यांना पकडण्याची गरज आहे. खरं बोलायला शिका. मला माहिती आहे की हे अतिशय अवघड गोष्ट आहे, पण जर तुम्ही खरे राहिलात तर ते फार उपयोगी पडेल. तुम्ही जर खोटे बोलात तर त्याला लपवायला अजून 100 खोटे बोलतात. तुम्ही यात विजयी सुद्धा व्हाल, त्यात वाद नाही. पण तुमच्या मनाला नेहमी ही खंत राहील आणि तुम्ही उदास राहाल. दिवसातून काही वेळ आपल्या आवडीचा छंद करण्यात घालवा, किमान अर्धा तास तरी. मग ते गाणे ऐकणे असू देत, नाचणे असू देत किंवा पाककला शिकणे असू देत, तुम्हाला बरे वाटेल. जीवनात एक तरी असा माणूस असायला हवा ज्याला तुम्ही सर्व निसंकोचपणे सर्व काही बोलू शकता. मग तो मित्र असो, मामा असो, मावशी असो किंवा कोणी असेल. तुमचं डोकं हलकं होणं खूप गरजेचं आहे. घरच्यांचा आणि मित्रांचा सहवास हा आपल्याला आनंदी ठेवतो. त्यांना योग्य वेळ द्या. अशा प्रकारे या गोष्टी तुम्हाला नक्कीच आनंदी राहायला मदत करतील.